हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो, थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो. तू जागा आहेस अजून? झोप येत नाही का तू? मला जागायला आवडतं कधी कधी. ही अशी शांत रात्र मला खूप आवडते. मस्त निवांत गप्पा मारत बसता येतात ना स्वतःशीच. हवेतला गारवा ऐकता येतो, आपल्याकडे बघणारा चंद्र दिसतो आपल्याला. कधी कधी असं डोळे मिटून बसलं ना तर आपण, हा निसर्ग, ही शांतता एकच आहे असं वाटतं. मी दिवसभर कितीही काम करू शकते, कितीही, पण ही रात्रीची वेळ ना ती मात्र माझी असते. मग तेव्हा हा माझा मित्र असतो. मी त्याला सगळं सांगते मनातलं माझ्या, आणि तो पण मन लावून ऐकतो. तुला तो दिसतोय का त्या फांदीच्या मधनं? ते बघ, ते बघ, 2 डोळे असलेला, स्माइल करणारा. येस येस. तो हसतोय बघ आपल्याकडे बघून. तो खूप खास दोस्त आहे माझा, आणि मी खूप गप्पा मारतो त्याच्याशी. काय सांगतोस? म्हणजे माझा हा मित्र तुझा पण मित्र आहे? बर. ओके ओके ओके. म्हणजे A is equal to B, B is equal to C, म्हणजे A is equal to C. म्हणजे आपणही फ्रेंड्स आलोत. मग तू आता चंद्राकडे जे जे सिक्रेट शेअर करतेस ते माझ्या बरोबरही कर. मग मिस्टर चंद्र, आय मीन मिस्टर ओम. ओ येस मिस स्वीटू. सिक्रेट असं आहे, मी नवीन शहरात, नवीन ठिकाणी, नवीन घरात राहते. पण काय ना, या घरातली काही माणसं आहेत ज्यांच्यामुळे मला इथे खूप आपलंसं वाटतंय. म्हणजे नवीन ठिकाणची भीती वाटत नाहीये. खरं तर घरच्या सारखंच वाटतंय. रिअली? म्हणजे घरी रात्री निवांत शांत क्षणी हॉट चॉकलेट पिण्याची मजा काही औरच आहे, हे माहितीच आहे ना तुला? ऑफ कोर्स. सो दिस इज फॉर यू मिस स्वीटू. थँक यू. काय झालं? काही नाही. सांग ना काय झालंय. विषय तुला कधी? हे स्वीटू यार, तू पण ना. ओम काय करत असेल? जयप्रकाश हॉस्पिटल मध्ये नाहीये. मग नक्की आजारी कोण आहे?
ए दादा, अरे बरं झालं पिशवी करून आलास ते. स्टेशन पर्यंत पोहोचलो होतो, पिशवीची आठवण झाली, परत यावं लागलं. चल निघतो. ए दादा, नक्की ऍडमिट कोण आहे? अरे जयप्रकाश, अरे माझ्याच ऑफिस मध्ये होता ना, तू ओळखतोस त्याला. अरे आपल्या स्टेशन जवळच्या चाळीत राहतो, एकटाच आहे रे. आता इतक्या वर्षाची मैत्री म्हटल्यावर त्याला मदत करायला हवी ना. हं? चल येतो मी, उद्या सकाळी ये. हं? चल. जयप्रकाश तर ऍडमिट नाहीये. दादा खोटं का बोलतोय? अरे देवा, रोज रात्री जातोय दादा. काहीतरी गडबड आहे. नक्की भानगड काय आहे? पाहायला जाऊ. दादा कुठे जातो हे बघायला हवं. ओ मॅम, मॅम अहो काय करताय तुम्ही? मॅम, अरे दे बापरे. मॅम मी तुमच्या पाया पडतो, असं काही करू नका. मॅम माझ्या घरी माझी म्हातारी आई आहे. तिला काही होत नाही, तिचं कोण करणार मी गेल्यावर? मोहित, अजिबात हलू नकोस. 1 इंच जरी हल्लास ना तरी नेम 2-3 इंचांनी चुकेल आणि मग तुझं काय होईल मला माहिती नाही. तेच मला. ओके, सो बी स्टडी. मॅम प्लीज. कम ऑन, डोंट मूव्ह मोहित. वरती वरती. सफरचंद सफरचंद. वर 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 वर. हा 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 हा. मोहित, हलू नकोस. मॅडम मी पाय पडतो तुझ्या, प्लीज मला जीवदान द्या. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती मारुती मारुती. Oh, this is exciting. वाचलो. Wow, I'm superb. I'm enjoying this. मोहित, ओम आणि मोमो यांच्या एंगेजमेंट मध्ये काहीही विघ्न येणार नाही याची जबाबदारी तुझी. नाहीतर पुढच्या वेळी ऍपलच्या जागी द्राक्ष असेल. काय? ओए मोमो, मला तुझ्याशी बोलायचंय. तू इतकं मला खूप टेन्शन आलंय. टेंशन काय का? आय एम गेटिंग एंगेज ना. अरे हाँ, तो तू एंगेज हो रही ना, तो तुझे काय का टेंशन? टेंशन तो वो अपने ओम भाई को. क्या बोल रहा है रॉकी? चांस ले, मौके पे चौका मार. रॉकी, ओम लखा. अरे ओम भाई को छोड़ मोमो, तू बता, तुझे तो हैप्पी होना चाहिए ना. अपने ओम भाई के साथ तो तेरी एंगेजमेंट हो रही है. बल्ले बल्ले बल्ले. ए मोमो मोमो, मुझे बता ना, तू ओम भाई से प्यार करती है ना? हाँ? बोल ना, हेलो. तू ओम भाई से प्यार करती है ना सच में? हाँ. I mean, my friends feel he's cute. आणि आम्ही जेव्हा सेम कॉस्ट्युम्स घालतो ना, तेव्हा वी लुक मेड फॉर इच अदर. आणि आता तर तो माझ्या पप्पांबरोबर बिझनेस सुद्धा करणार आहे. सो आई एम हॅपी. आई नो यू आर हैप्पी, लेकिन तुमने मेरे जवाब का सवाल नहीं दिया मोमो. व्हाट? मेरे सवाल का जवाब नहीं दिया तुमने. ओम से तुम प्यार करती हो ना? हाँ या ना, बोलो ना मोमो. रॉकी, प्लीज डोंट कंफ्यूज मी, ओके? अरे कंफ्यूज नहीं मोमो, क्या कंफ्यूज इसमें? अरे प्यार करना कितना जरूरी होता है. मतलब जैसे स्लिम होने के लिए डाइट, सिर्फ डाइट जरूरी नहीं ना, एक्सरसाइज करना भी जरूरी है ना. सो एक्सरसाइज से प्यार करना जरूरी होता है. या किसी के साथ आने के लिए उनको एक साथ एक्सरसाइज, डाइट नहीं, उनको एक साथ प्यार करना जरूरी होता है. समझ रही है ना मैं क्या बोल रहा हूँ? प्यार के बिना ना शादी बेकार है. जैसे एक्सरसाइज के बिना डाइट, और डाइट के बिना स्लिम होना. समझ रही है मैं एक्सरसाइज, स्लिम, डाइट, प्यार क्या बोल रहा हूँ? हाय मालविका. हाय मोमो, तू
आत्ता इथे काय करतेस? You know what? Rock is very smart. He gave me a very important advice. Oh. Yes. एक्सरसाइज करणं जरुरी आहे आणि डाएट सुद्धा करणं जरुरी आहे. सो मी आता डाएट करणार. ओके रॉकी, थँक्यू सो मच. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. ओ माय गॉड, डाएट करायचं. ओ माय गॉड, ओ माय गॉड. चलो झोपूया. नहीं, मैंने दिन भर से एक्सरसाइज नहीं की, सो मैं अभी एक्सरसाइज करने जा रहा हूँ. तुम सो जाओ. गुड नाइट. अक्कल बिकल आहे का नाही तुला? किती आव्हान वाजवायचे? पटकन घे उघडता नाही का तुला? कामावर काढूनच टाकायला हवं तुला. माफ करा, यापुढे अशी चूक होणार नाही. दादा काय आहे? तू इथे असा हात जोडून. करावं लागतं, नोकरी आहे माझी. तू नको मनाला लावून घेऊस. आणि हे बघ, घरी कुणाला सांगू नकोस. सगळ्यांना वाईट वाटेल. आणि माझी स्वीटूला तर हे सहनच होणार नाही. अरे कसं सांगू मी हे? काही काळजी करू नकोस. नाही सांगणार, अजिबात नाही सांगणार. वाव, दिस इज कूल. फिर थोड़ा लूज आहे ना? हाँ, थोड़ा लूज आहे. हेमांगी बघ जरा पकड माग ना. आता बघा मॅम. मालविका, just check ना. दिस इज नाइस बट दिस इज नॉट परफेक्ट. हेमांगी अजून काहीतरी छान दाखव ना. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मी जाड दिसते का याच्यामध्ये? बट आय वॉन्ट टू बी अ परफेक्ट. ओके, मला ना बिलकुल जाड दिसायचं नाहीये. ओ माय गॉड. मेक शुअर माझा ड्रेस एकदम स्लिम आणि ट्रिम असायला हवा. ओके, लेट्स सी. कम हियर. ट्राय दिस. पेस्टल शेड. हेमांगी थोडे ब्राइट कलर्स घेऊन ये ना. गो. येस मॅम. ना तू काढ. Actually not a photo perfect. ताडे येऊ का ग? ये. अगं ती कोणी पाहुणी आली आहे का हिच्याकडे? तर तिला काय हवं नको? ती डिझायनर आहे आणि ती हिच्या. भाविका, लेट मी कम. माझी शॉपिंग झाली की नाही हे विचारायला आलात ना तुम्ही? चाललीये. प्लीज हेल्प मी ना. हा, माझ्या यातला कुठला कॉस्ट्युम घेऊ मी? हा, हे माहिती मी कशी दिसतीये? अगं किती सुंदर ड्रेस आहे हा. छान दिसतेस तू. Seriously? But I feel still something is missing. नाही किती छान आहे. खूप सुंदर दिसतेस तू. Do I look fat in this?
काय विचारतेस तू? अगं तू तर चवळीची शेंग आहेस. चवळीची शेंग? म्हणजे अगं स्लिम आहेस तू, जाड वगैरे काही नाहीयेस, अजिबात फॅट दिसत नाहीयेस तू. आणि मुलींनी खाऊन पिऊन अगदी मस्त राहावं ग. छान तुकतुकीत आणि हेल्दी दिसतात मुली. नो 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 मम्मा, यू डोंट नो. मी जरी जाड झाले ना तर माझे फ्रेंड्स ना मला ट्रोल करतील. ओ माय गॉड. आणि मला ते बिलकुल सुद्धा नकोय. मला जाड नाही व्हायचंय. मला परफेक्ट दिसायचंय. बिकॉज आफ्टर ऑल माझ्या लाईफ मधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट डे आहे. काय म्हणे इम्पॉर्टंट? बर्थडे आहे तुझा? नो नो नो, इट्स अ बिग डे फॉर मी. ओ अय्या, बिग डे. ओ कधी ठरलं हे? कॉंग्रॅच्युलेशन्स. कम ऑन मिसेस खानविलकर, कम ऑन. काय झालं? कुठल्या जगात वावरतेस तू? तू नक्की आज घरात राहतेस ना? का ग? मग घरात काय चालल्याचा पत्ता नाही का तुम्हाला? लक्ष कुठे आहे तुमचं? काय झालं? अगं मोमो आणि ओमची एंगेजमेंट आहे या शनिवारी. अगं मालविका, येते शनिवारी? काय घाई आहे ग? घाई आहेच, कारण आय हॅव माय ओन डेडलाईन्स. अगं पण एवढी घाई करायला तो काय ऑफिसचा प्रोजेक्ट आहे का? अगं तशी घाई नाही, पण घाई आहेच ना. बिकॉज आता इतके दिवस झाले मोमो आपल्याकडे राहतेय. तिच्या मॉम डॅडचा फोन आला मला. ते म्हणाले कधी करायची एंगेजमेंट, कधी करायची एंगेजमेंट. येस येस, दॅट्स ट्रू. पप्पा इज व्हेरी वरीड. त्यांना माझी आणि ओमची एंगेजमेंट लवकरात लवकर व्हावी असं वाटतंय. एग्जैक्टली. और मैंने सोचा नेक काम में देरी किस बात की, आणि म्हटलं सॅटर्डेलाच करू एंगेजमेंट, है ना? छान आहे, छान आहे. अगं पण ओमची तयारी आहे का? ओमची काय तयारी करायची? त्याची तयारी तू किंवा मी करणार. तो फक्त जाऊन तिथे एंगेजमेंटला उभा राहणार. नाही नाही, आपल्याला काय करावं लागेल तायडे? त्याचं पण शेड्यूल बघावं लागेल ना. एंगेजमेंट नुसार स्केड्यूल ठरतं, स्केड्यूल वरून एंगेजमेंट नाही ठरत. आणि प्लीज हे सगळं ना आता ठरलंय, तू यात पडू नकोस. आणि निगेटिव्ह तर अजिबात बोलू नकोस. नाही नाही, मी कशाला बोलेन? म्हणजे ओमला सगळं मान्य आहे म्हटल्यावर काय मी काय बोलणार ना. म्हणजे तयारी करायला पाहिजे. मी जाते. आय होप मिसेस खानविलकर तू या सगळ्यात पॉझिटिव्हली पार्टिसिपेट करशील आणि काहीच प्रॉब्लेम क्रिएट करणार नाहीस. नाही नाही, मी कशाला काही करेन ग तायडे. म्हणजे आता सगळंच तू ठरवलंयस ना, आणि तू ठरवलं तसंच होणार सगळं. मिसेस खानविलकर लग्न करे. हो.